आज मी आलोय सांगलीच्या SFC मॉलला। सगळी म्हणते ती मॉल मध्ये लय महाग असते, लय महाग असते। मी म्हणलं असू दे की मग मी कुठं काय घेणार आहे। मॉल एवढा चकाचक होता की सगळ्यात पहिला मी माझ्या पायाला काय घाण लागले का बघितलं, आणि ह्या पाळण्यात पण वर जायला पैसे लागतात का ह्या गोष्टीचा विचार करत बसलो। फिरता फिरता मला बाटाचं शोरूम दिसलं म्हणून मी महाग चपला कसल्या असतात ती बघायला गेलो। बुटाच्या किमती बघून चप्पल तर बघू का म्हणून बायाला विचारलं, तर तो म्हणला मी बाहेर जाऊन थांबतो, तुला काय बघायचं बघ। पण वहिनीनं चपला बघायला चालू केल्यावर बायाला लय टेन्शन आलं, पण किमती बघून तिने पण बायाला सहकार्य केलं। मग चपल्या बघितल्यावर मी कापडाच्या दुकानात चाललो, तेव्हा बाया मला म्हणला घ्यायचं नाही तर बाहेरनच बघ। मग मी म्हटलं ये बी सही आहे म्हणून मी बाहेरनच सगळी कपडे बघायला चालू केली। पण महाग असल्यामुळे मला काय पसंतच पडेना, आणि चुकून जर घेतली कपडे तर धुतल्यावर गोळा आलं तर माघारी बदलून देतील का या टेन्शन मी पुढे सरकलो। पण 50% डिस्काउंटचा बोर्ड बघितल्यावर म्हणलं आता काहीतरी घेऊयाच म्हणून दुकानाच्या बाहेर आलो, पण मोकळं दुकान बघून आज जायचं धाडस होईल। मग आम्ही आमच्या टप्प्यातल्या दुकानापुढे आलो, पण दुपारी पोट भरून जेवल्यामुळे एवढा किरकोळ खर्च करायची इच्छा होईना। फिरता फिरता पाळण्यात वर जायला पैसे लागत नाही हे मी कोणाचं ऐकलं, आणि काय नाही तर ही तर करून बघूया म्हणून आपल्याला त्या पाळण्यात वर जायला चाललो। पायरीचा पाळणा फ्री असल्यामुळे मी कंटिन्यू 10-12 वेळा खालीवर केलं, आणि भैया वहिनीला तुम्ही पण या की माझ्या बरोबर म्हणून मी मागे लागलो। शेवटी जाता अख्ख्या मॉलवर नजर टाकली आणि मनालाच म्हणलं ह्याच्यापेक्षा स्वस्त विट्यात मिळते, विट्यातच खरेदी करू आपण।